वरळी हिट अँड रन प्रकरण अपडेट। मालाडमधील बारवर कारवाई करण्यात आलेली आहे। मालाड पश्चिमेकडील साईप्रसाद बारवर मोठी कारवाई करण्यात आली। मालाडमधील साईप्रसाद बार सील करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। काल दिवसभर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून साईप्रसाद बारची चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा बारला सील करण्यात आलं। वरली हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मुख्य आरोपी मिहिर शहानी ज्या बार मधून दारू घेतली होती त्या बारवर आता एक्साइज डिपार्टमेंट कडून सील करण्यात आला आहे। आपण सध्या मालाड पश्चिम लिंक रोड परिसरात असलेल्या काचपाडा परिसरामध्ये साईप्रसाद बार आणि रेस्टॉरंट या बार मधून मुख्य आरोपी आहे। वरली हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मिहिर शहानी पहाटेचे सुमारास आहेत या बार मधून 4 बियरचे केन घेतला होता। त्यानंतर आहेत आपण पाहिलं तर त्याच्या पूर्वी जे आहेत त्यांनी जुहू परिसरामध्ये असलेला व्हॉइस ग्लोबल तपास बार मध्ये 4 मित्रांसोबत पार्टी केली होती। त्यानंतर तो बाहेर निघाला होता। बाहेर आल्यानंतर त्यांनी मालाड लिंक रोड परिसरात असलेल्या याच बार मध्ये साईप्रसाद मध्ये त्यांनी 4 बियरचे केन घेऊन आहेत। नंतर आहेत दारूच्या नशेत त्यांनी वरळी परिसरात ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये आहेत त्या ठिकाणी मोठा अपघात केला होता। हिट अँड रन केस मध्ये सध्या आपण पाहिलं तर घटनेचे आहेत या ठिकाणी जुहू बारच्या नंतर जे दुसरे बारची माहिती मिळाली त्यानंतर वरली पोलिसांनी या बारचे देखील डीव्हीआर आहेत सीसीटीव्ही घेऊन गेले आहेत। मात्र या बार मध्ये पहाटेचे किती वाजता आहेत हा बार सुरू होता किती वाजता या बार मधून वरली हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मिहिर शहानी आहेत मुख्य आरोपी जो दारू घेऊन गेला होता। राज्य सरकारचे जे आहे नियमावली त्याच्या कुठे ना कुठे ते पालन करताना पाहायला मिळत नव्हता। त्यामुळे देखील आता यावर आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सील केला आहे। मात्र इतर जे यंत्रणा आहे ते देखील या कारवाईला सुरुवात केली आहे। कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंह एबीपी माझा मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा